नमस्कार, प्रियंकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला चविष्ट आणि रुचकर असे बेसन रव्याचे तुपातले लाडू करून दाखवणार आहे। कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे लाडू करू शकता। लहान मुलांना अशा प्रकारचे लाडू खूप आवडतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर प्रथम मी 2 चमचे कढईमध्ये तूप टाकून घेते आणि त्याच तुपामध्ये मी 2 वाटी रवा ॲड करून घेते आणि हा रवा एकदम मंद आचेवर खरपूस असा भाजून घ्यायचा। थोडासा हलकासा कलर आला पाहिजे। मंद आचेवर मी हा रवा चांगला भाजून घेतलेला आहे। छानपैकी कलर आलेला आहे। आता मी हा रवा एका परातीमध्ये ओतून घेते। आता त्याच कढईमध्ये मी 3 चमचे तूप टाकून घेते आणि इथे 1 वाटी बेसन घेतलेले आहे ते याच्यामध्ये ॲड करते आणि बेसन सुद्धा मी चांगले भाजून घेते। बेसन सुद्धा मंद आचेवर असं चांगलं परतून घ्यायचं। कलर एकदम ब्राऊन आला पाहिजे। बेसन असं भाजल्यामुळे आपण जे लाडू बनवू त्या लाडूला छानपैकी चव येणार। बेसन चांगलं भाजलं गेलेलं आहे। बेसन भाजताना अजून मी 1 चमचा तूप ॲड केलेला आहे। छानपैकी बेसन भाजलं गेलेलं आहे। आता हे बेसन मी या रव्यामध्ये ओतून घेते। आता रवा आणि बेसन मी मिक्स करून घेते। मिश्रण थंड झालं की मग आम्ही हाताने करून घेणार आहे मिक्स। आता गरम आहे खूप, हाताला चटके लागत आहेत। मिश्रण आता थंड झालेलं आहे। आता मी ते हाताने मिक्स करून घेते। म्हणजे बेसनचे जे मिश्रण आहे, बेसनचे मी शिजवून घेतलेले ते रव्याला पूर्णपणे मिक्स होणार। आपण हे असंच ठेवून घेऊया आणि आपण आता साखरेचा पाक करून घेऊया। पाक बनवण्यासाठी मी इथं 2 वाटी साखर या टोपामध्ये ओतून घेते आणि जेवढी साखर तेवढं पाणी ओतून घेते। 2 वाटी साखर 2 वाटी पाणी। आता याचा आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे। एकतारी पाक तयार झालेला आहे। आता मी ह्या मिश्रणामध्ये ओतून घेते। रवा आणि बेसन जे मी भाजून घेतलं होतं त्याच्यामध्ये ओतून घेते। पाक गरम असताना या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचा। सर्व असं मी मिक्स करून घेते। रवा असल्यामुळे हे लगेचच मिश्रण घट्ट होणार आहे। जसजसं हे मिश्रण थंड होणार तसं घट्ट होणार। मी 5 मिनिटासाठी झाकून ठेवते। हे सर्व मिश्रण एकदम घट्ट झालेलं आहे। रव्याने सर्व पाक जो आहे तो शोषून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी थोडेसे कापून घेतलेले बदाम आणि काजू टाकून घेते। हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी काही हरकत नाही। आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर बारीक वाटून घेतली होती साखरेमध्ये मिक्स करून, ती याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि हे सर्व मी पुन्हा मिक्स करून घेते। छानपैकी घट्ट झालेलं। आता मी हे लाडू वळायला घेते, पण त्याआधी मी हाताने पूर्णपणे मिक्स करते। थोडंसं मी हाताला तूप लावून घेते।
मस्तपैकी मिश्रण घट्ट झालेलं आहे. रवा असल्यामुळे थोडंसं चिकटपणा आहे, काही हरकत नाही. पण आपण हाताला थोडंसं असं तूप लावून घ्यायचं आणि लाडू वळायला घ्यायचे. अगदी आपल्या आवडीनुसार लहान मोठे लाडू वळू शकतो. हे पहा, छानपैकी लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, मस्त दिसतात लाडू. अशाच पद्धतीने सर्व लाडू मी बनवून घेते. एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. रवा बेसन लाडू खायला तयार आहेत. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहे. घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी तुम्हाला करून दाखवलेली आहे. तुम्ही पण याच पद्धतीने बनवून पहा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.